खरं तर जी सुरुवातीला स्तुती आहे ती त्याच्यानंतर मी आता फुटतोय का काय अशी अवस्था माझी झालेली आहे. माऊली असं म्हणतात की येत थोर पण पहा सांगितले जे जगात हाकुटा होईचे तरी जवळीक माझी. एखादी शक्ती निसर्गाने दिली की माणूस खूप स्वतःला मोठं समजायला लागतो. येत थोर पण पहा सांगितले व्युत्पत्ती अवघेची विसरीचे जे जगात हाकुटा होईचे ते जवळीक माझे. तसं घडू नये म्हणून आणखी पुढे एक असं माऊली असं म्हणतात की विश्व हे मोहरे लावावे मार्गाधारे वर्तावे अलौकिक नो हवे लोकांप्रती. आपल्या सामर्थ्यानं विश्वामध्ये मोहरे जरूर लावावे पण अलौकिक होण्याचा प्रयत्न करू नये. इथं सगळे आल्यानंतर एका प्रचंड तणावामध्ये आहे. मंचावर बसलेले सर्व आणि येणारे भविष्यातले सगळे वारकरी वैखरीचे वारकरी आणि काही चेहरे तर मी प्रत्येक स्पर्धेमध्ये बघतो आहे. मी पुन्हा इथं बघतो आहे. म्हणजे खरं तर पुण्यामध्ये सुद्धा त्यांना बघितलं आता पुन्हा इथं बघतो आहे. सुरू झाली अशी स्पर्धा. असं म्हटलं जातं की वैखरी सुरू कधी झाली. टेड नावाचं एक आता पुस्तक आलंय दिव्यानी दादा. त्या टेड नावाच्या पुस्तकामध्ये भाषण कसं करावं दिलेल्या वेळामध्ये प्रभावी कसं करावं आणि वक्तृत्वाचा इतिहास खूप सुंदर सांगितला. त्यामध्ये ते असं म्हणतात टेडचे वक्ते की पहिल्यांदा वक्तृत्व सुरू झालं ते शेकोटीच्या भोवती सुरू झालं. म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये शेकोटीला संध्याकाळी माणसं ज्या वेळेला एकत्र जमायची आणि त्यावेळेला गोष्टी सुरू झाल्या आणि मग या गोष्टीचं कन्व्हर्जन भविष्यामध्ये या वक्तृत्वामध्ये झालं. मी सरांनी 2-3 प्रश्न विचारले की धर्माधिकारी सरांनी का सोडली नोकरी, मी का सोडली नोकरी आणि ह्या गोष्टी कशासाठी आणि का घडत असतात. मी आणखीन एका पुस्तकाचं वैखरीच्या वारकऱ्यांना सुद्धा एका पुस्तकाचं मी वर्णन करेन. ते पुस्तकाचं नाव आहे मिनिंग फॉर सर्च नावाचं पुस्तक आहे. अर्थाच्या शोधात नावाचं पुस्तक आहे. त्या अर्थाच्या शोधामध्ये ज्याला जीवनाचा अर्थ समजतो काही जणांना खूप लवकर समजतो काही जणांना खूप उशिरा समजतो. त्या पुस्तकाचा लेखक आहे व्हिक्टर फ्रँकल नावाचा लेखक. हा छळछावणीमध्ये होता. जीव होता. 4 वर्षे होतात. हजारो वेळेला त्याला मृत्यू स्पर्श करून गेला आणि तरी तो जगत होता. तो रोज त्याच्या भोवती मृत्यूचं थैमान बघत होता. कधी शॉक लागून मरत होते कधी भीतीनं मरत होते कधी त्या गॅस चेंबर मधून मृत्यू झालेली प्रेत बाहेर त्याच्या समोर आणली जात होती आणि तरी तो स्वतःला वारंवार प्रश्न विचारत होता की मी का जगतो आहे मी का जगतो आहे मी का जगतो आहे. या प्रश्नाचं तो उत्तर शोधत. तो बाहेर आला आणि बाहेर आल्यानंतर पुन्हा जगभरामध्ये त्याला एक सर्वे केला आणि त्या सर्वेमध्ये असं होतं की माणूस तुम्ही का जगता जगण्याची कारणं कोणती आणि जगण्याच्या तुमच्या प्रेरणा कोणत्या. आणि जगभराच्या सर्वेनंतर त्याच्या असं लक्षात आलं की कुणाला जगण्याच्या प्रेरणा माणसाच्या ज्या अनेक आहेत त्या त्यानं नमूद केल्या. कुणी सत्तेसाठी जगतं कुणी संपत्तीसाठी जगतं कुणी पदासाठी जगतं कुणी प्रतिष्ठेसाठी जगतं कुणी मानासाठी जगतं कुणी सौंदर्यासाठी जगतं. मग जगण्याचा खरा अर्थ कोणता याच्याविषयी त्याचा शेवटचा प्रश्न म्हणजे यथार्थपणे जगण्यासाठी कोणतं कारण सांगा. जसं की इथं बसल्यानंतर तुम्ही स्वतःला प्रश्न विचारतो. व्हिक्टर फ्रँकल म्हणतो की स्वतःच्या जगण्याचा अर्थ शोधायचा असला तर तुम्ही स्वतःला प्रश्न विचारता की तुम्ही का जगता तुम्ही का जगता तुम्ही का जगता. स्वतःला वारंवार प्रश्न विचार आणि त्या प्रश्नाचं उत्तर स्पष्टपणे स्वतःला देता आलं तर तुम्हाला जीवनाचा अर्थ कळाला आहे असं तो सांगतो. मग जीवनाचा अर्थ कळण्याच्या शेवटच्या वाक्यामध्ये तो असं म्हणतो की सगळ्यात उत्कट अशी जगण्याची प्रेरणा कोणती आहे. कारण सत्ता ही जर जगण्याची प्रेरणा असेल तर आपल्या लक्षात येईल आपल्या आजूबाजूला काय घडतं. म्हणजे माझ्या बाबतीत जर बोलायचं झालं तर मी नोकरीत असताना माझ्या दारासमोरचा माझा शिपाई 90 डिग्रीत वाकायचा. मी ज्या वेळेला ऑफिसला जायचो त्यावेळेला. आता मला घासून गेला तरी माझ्याकडे बघत नाही. म्हणजे सत्ता इतकी नश्वर आहे. म्हणजे सत्ता माणसाचं प्रेरणास्थान असू शकतं का कधीच असू शकतं. मी विदर्भामध्ये एका गावामध्ये गेलो होतो. त्या गावामध्ये माजी मंत्री होते आणि ते व्याख्यान ऐकायला पडायचं झाडाखाली बसले होते समोर. आणि मी त्यावेळेला विचार केला की भाषण संपल्यानंतर कुणीतरी मला भेटायला घेऊन गेलं. त्यावेळेला मला कोणीतरी सांगितलं की महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि मग माझ्यासमोर आला तो त्यांचा कॉन्वॉय तो त्यांचा हवा त्यावेळेचं त्यांचं ऐश्वर्य लक्षात आलं. म्हणजे सत्ता ही क्षणभंगूर
मग संपत्ती सुद्धा तशीच आहे. आमच्या लक्ष्मी पूजनाचं लक्ष्मीचं जे चित्र आहे त्या चित्रामध्ये चित्रकारानं मोठी कल्पकता केलेली आहे. त्यानं लक्ष्मीचं चित्र काढत असताना त्या लक्ष्मीची पावलं दाखवलेली नाहीये. हुशार आहे तो चित्रकार, कारण त्याला माहिती आहे की संपत्ती एका घरामध्ये स्थिर राहत नाही, कधीच राहत नाही, आणि म्हणून संपत्ती नश्वर आहे. पद, प्रतिष्ठा, मान, सौंदर्य तर त्याच्यापेक्षा आणखी कसं तरी म्हणजे क्षणभंगरच असते. म्हणजे सौंदर्य लगेच संपत असते. म्हणजे माणसाच्या जगण्याच्या नाटकाचे 3 अंक आहेत: बालपण, तरुणपण आणि म्हातारपण. आणि त्याची जी गती आहे, बालपण सेकंदासारखं जात असतं, तरुणपण मिनिटासारखं जात असतं, आणि म्हातारपण जाता जात नाही, रेखता रेखत. आणि सौंदर्य किती क्षणभंगूर आणि सौंदर्याविषयी माणसाला स्पष्ट जातं की त्याला संपूच नाही शकत. माणूस म्हातार, तुकोबाराय म्हणतात की कर्णमुळी जरा सांगोरी आहे, कानामागचा केस पांढरा झालाय की तुकोबाराय म्हणतात थांब आता लई नखर करू. पण पुरुष जरी असला तरी त्याला सौंदर्याची आसक्ती आहे. मिशीचा एक केस पांढरा झाला तरी तो उपटण्यासाठी अर्धा तास आरशासमोर असतो. आणि केस पांढरे झालेले, आता मी डांबरीकरण करून आलो आहे, तर या डांबरीकरणाच्या सुद्धा चर्चा असतात पुरुषांच्या मध्ये, अर्धा पाऊण तास. मग कुठला डांबरीकरणाचा तो चांगला आहे, गोदरेजचा चांगला आहे की अमका चांगला आहे, इतकं कारण माणसाला प्रभाव काढणं असतं, सौंदर्य हवं असतं. पद, प्रतिष्ठा, मान, सौंदर्य हे सगळ्या गोष्टी असतात. मग राहतं कुठलं? शेवटचा प्रश्न विक्टर फ्रँकल म्हणतो की मग जगण्याची सगळ्यात उत्कट प्रेरणा कोणती असेल तर दुसऱ्याचं जीवन समृद्ध करता करता आपलं जीवन प्रकल्प करत राहणं ही जगण्याची सगळ्यात उत्कट अशी प्रेरणा. ही प्रेरणा ज्ञानकानं निसर्गानं आपल्याला दिलेल्या समर्थ ठिकाण, जी आम्हाला निसर्गाने जी समर्थ गोष्टी दिली त्याच्यातून जग सुंदर करायचं असतं. दिल्याने दादाला तुम्ही ही स्पर्धा करता. सगळ्यात मोठी आवश्यकता आहे म्हणजे खरं तर वैखरीच्या, कारण तुकडोजी महाराजांचं एक खूप सुंदर अभंग आहे: तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळव, सकळांचे लक्ष तुझकडे वळव, मानवतेचे तेज झळझळो, पेशवा माझी आहे. मग निसर्गानं प्रत्येकाला काहीतरी क्षमता दिली. तुम्हाला वाणीची दिली, कुणाला लेखणीची दिली, कोण कलाकार आहे, पण प्रत्येकाला निसर्गानं त्याच्या ताकदीनं तेथे सामर्थ्य दिली. आणि त्या सामर्थ्यानं त्यानं अवघड जग आपला भोवताल सुखी करायचं असतो आणि ते त्याचं जगणं असतं. ज्या वेळेला आपण हा विचार करतो, वैखरीचे बाणी होतो, मग आमच्या समोर अनेक प्रश्न येतात. ज्यावेळेला अवतार आता सगळ्याच प्रश्नाची उत्तर सगळं असं वाटतंय की आजूबाजूला प्रचंड निगेटिव्हिटी खैरे सरांनी सांगितली. आणि ह्या निगेटिव्हिटीमध्ये पॉझिटिव्हिटी पेरणं हे खरं तर आता सध्याचं काम. आपण अब्दुल कलाम सरांची एक यात्रा बघितली तर पत्रकारांच्यासाठी त्यांचं भाषण होतं. ते इस्तंबूलला जाऊन परत आले आणि परत आल्यानंतर तिथली घडलेली घटना द्यायची. ते म्हटले की मी विमानतळावरून हॉटेलकडे निघालो होतो रस्त्याने, तर माझ्या डाव्या बाजूला बॉम्बस्फोट झाला आणि 10 माणसं त्या बॉम्बस्फोटामध्ये संपली. मी हॉटेलमध्ये रात्रभर झोपू शकलो नाही. सकाळ झाल्यानंतर मी वृत्तपत्र माझ्या हातामध्ये घेतलं आणि हातात घेतल्यानंतर वाचायला सुरुवात केली. तर काल घडलेली घटना पेपरमध्ये कुठं लिहिली त्याचा मी शोध घेतो. अब्दुल कलाम सर असं म्हणतात की ती बातमी त्या वृत्तपत्रामध्ये शेवटच्या पानावर फक्त 4 ओळीमध्ये होती, मृत्यूचं तेवढंच गोष्ट होतं. तर त्यावेळेला अब्दुल कलाम सर म्हणतात की हीच घटना भारतामध्ये घडली असते तर आमच्या पेपरचं फ्रंट पेज रक्ताळलेलं आम्हाला दिसलं असतं. आणि तिथं फ्रंट पेजवरची बातमी कोणती होती? इस्तंबूलच्या कोपऱ्यामध्ये 5 गुंठ्यामध्ये एका शेतकऱ्यानं टोमॅटोचं पीक जे प्रचंड उत्पादनामध्ये घेतलं होतं त्याची बातमी फ्रंट पेजवर होती. आज आम्ही आमच्या आजूबाजूला बघितली तर परिस्थिती तीच आहे. सगळीकडे निगेटिव्हिटी. म्हणजे पिक्चरमध्ये जरी बघितलं, मागाशी त्यांनी सांगितलं, सिनेमामध्ये जरी बघितलं, आमचा काळ वेगळा होता. म्हणजे निगेटिव्हिटी किती आली त्याच्यावर. आम्ही बच्चनच्या कालावधीमध्ये शक्यतो तरुणाईवर प्रभाव कोणाचा असतो? फॅशन, व्यसन आणि शोषण 3 गोष्टी असतात. फॅशनचा प्रचंड प्रभाव असतो. म्हणजे आमच्या कालावधीमध्ये बच्चन होता, बच्चन बीटल्स होते त्यावेळेला, मी पण राबले होते. मी घरी गेलो की आमच्या वडीला म्हणायचे आराध ज्ञानेश्वर, प्रचंड प्रभाव. त्यावेळेला आमच्या पॅन्ट सुद्धा होत्या, त्या बेल बॉटम होत्या, एलिफंटा प्लॅन होत्या. त्या पॅन्टला पाठीमाग असं चेन लावलेले असायचे. महानगरपालिकेनं, नगरपालिकेनं, ग्रामपंचायतीनं कुठलंही कॉन्ट्रॅक्ट दिलं नसताना सुद्धा अखेर रस्ते आम्ही त्यावेळेला स्वच्छ करत होतो. हा आमचा काळ होता, प्रभाव. आता काळ बदलला, आता आमची स्टाईल बदलली, म्हणजे केसांची स्टाईल बदलली, खाली गहू, वर बाजरी, बदललेलं पाहिजे.
सिनेमातला आतला अंश सुद्धा होतो. मध्ये मध्ये हसण्याची सुद्धा तयारी करत जावं. ज्याला बोलायचं असतं, समाजामध्ये संवाद साधायचा असतो ना, त्याचा चेहरा पहिल्यांदा हसरा असावा लागतो. 4 एरडेलच्या बाटल्या पिल्यासारखं थोबाड असतं कामा नाही, कारण त्याला स्वीकारलं जातं. अब्दुल कलाम सरांचं शिक्षकांची दशसूत्री नावाचं एक दशसूत्री आहे. त्या दशसूत्रीमध्ये शिक्षकांना वर्गात एंट्री करताना त्याचा चेहरा हसरा असावा असं सांगितलं. इथं असलेल्या शिक्षकांना विचारा की आपल्याला विचारा की तुम्हाला शिक्षक कोणता आवडतो. म्हणजे ते एकदम गंभीर चेहऱ्याच जणू अख्ख्या जगाचं दुःख एकट्याच्याच टपोऱ्यावर आहे असा मान तुम्हाला आवडतो का हसरा मान आवडतो तुम्हाला. वक्ता जो आपलं स्वतःचं प्रतिपादन करणार आहे, म्हणजे त्याच्याविषयी बऱ्याच गोष्टी झाल्या असतील, तुम्हाला तुम्ही वाचल्या पण असतील. तो व्यासपीठावर उभं राहिल्यानंतर तो उभा कसा राहावा, त्याला शब्दपेठ कशी करावी, त्याचं मटेरियल कसं असावं, त्याची इन्फॉर्मेशन कोणती असावी. खरं तर त्या टेड टॉक मध्ये तो असं म्हणतो लेखक, ज्या वेळेला तुमच्याकडे सांगण्यासारखं काही आहे त्यावेळेला तुम्ही ते सांगण्याचा प्रयत्न करा. आता काल परवा एक भाषण आपल्याला आठवतं का, भाषण नावाचा एक व्हिडिओ प्रसारित झाला आणि त्याच्यामध्ये ती चिमुरडी पोरगी आहे आणि गावामध्ये 75व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं भाषण आहे. आणि तिनं पहिल्या दिवशी म्हणजे ह्याच्यावरून गुगलवरून भाषण घेतलेलं आहे, ते पाठ केलंय, प्रभावी झालंय. सगळे शिक्षक तिला म्हणतात की तू भाषण हेच कर. आणि त्याच गावामध्ये म्हणजे समाजामध्ये हिंदू म्हणजे सवर्ण आणि त्यांच्यामध्ये वाद झालेला आहे त्या गावात, आणि गावात कोण कोणाशी बोलत नाही. त्या मुलीचा आजोबा हा स्वातंत्र्य सैनिक आहे आणि ते भाषण खरं तर त्या वर्गाच्या अनेकांनी ते उतरून घेतलेले इन्फॉर्मेशन पाठ केलेलं आहे. आणि मग हे आजोबा आणि दोघंजण विचार करताय की भाषण कोणतं द्यायचं, भाषण कोणतं द्यायचं. मग स्वातंत्र्याविषयीचं जे भाषण आहे ते सगळं त्यांनी उतरून काढलेलं. मग शेवटी येतं की भाषण या शब्दाचा अर्थ की गावामध्ये आता जो भोवताल आहे त्या भोवतालावर माझं उत्तर कोणतं असेल. मग आजोबा तिला सांगतो की स्वातंत्र्याच्या 75व्या स्वातंत्र्य दिनाला माझ्या गावामध्ये जर अजूनही जातीयता असेल, अजूनही घराघरामध्ये भेद असेल, तर कोणतं स्वातंत्र्य आम्हाला मिळालं. त्या भाषणाला तिला नंबर मिळत नाहीये. पण आजोबा आणि दोघं जण जाऊन त्याचं कारण असं होतं की नागपंचमीचा तो दिवस आणि नागपंचमीच्या दिवशी हिला झोकाच बांधून दिला जात नाही, कारण गावामध्ये सगळे पोलीस आहेत, गावामध्ये दुबळे निर्माण झाले आणि तिला झोका बांधता येत नाही. 75व्या वर्षी सुद्धा माणसामाणसामध्ये भेद असेल आणि चिमुरड्याला त्यांचा झोका बांधला देऊ जात नसेल तर कोणतं स्वातंत्र्य मिळालं. आणि त्या स्वातंत्र्यासाठी मी माझी वाणी वापरणार अशी ती चिमुरडी म्हणते आहे आणि तो मेसेज अख्ख्या गावाला देते आहे. आणि त्याच्या अगोदरची सगळी भाषणं मात्र त्या गुगलवरून उतरून झालेली आहे. स्पर्धकांच्यासाठी कोणतंही असू द्या, म्हणजे माझ्याजवळ देण्यासाठी काहीतरी आहे. भोवतालावर मगाशी म्हटलं की जिथं चुकतंय तिथं प्रहार आणि जिथं योग्य आहे त्याचा चांगल्या पद्धतीने म्हणजे जय जयकार हा जर आम्हाला करता आला, आमच्या वारीतून करता आला तर ते यश होतात. खरं तर प्रबोधनाच्या बाबतीत असं म्हटलं जातं की आमच्याकडे खूप वाक्य असे आहेत. म्हणजे खरे सरांचं खूप मला बरं वाटतं की आमच्याकडे वाक्य काही असे आहेत की प्रवचनानं माणसं, व्याख्यानानं माणसं सुधारत नाहीत आणि तमाशानं बिघडत नाही. सुरेश भट असं म्हणतात की बोलून पाषाणाची दुनिया बदलली नाही, बहर इथे शब्दांचे मी नुसतेच उतरले होते. दुनिया दगडाची आहे, ती बदलत नाही, ती तशीच राहिली. मग ते मी मगाशी सांगत होतो की ही बदललेली गती कशी आहे. आमच्या काळातला चित्रपट दिवार नावाचा चित्रपट, त्या दिवार नावाच्या चित्रपटमध्ये इंटरवल आहे. त्या इंटरवल मध्ये डायलॉग कोणते, अमिताभ बच्चन आहे आणि समोर शशी कपूर आहे. शशी कपूर दिसायला एकदम चिकन आहे पण तो इन्स्पेक्टर दिसत नाही. इन्स्पेक्टर दिसायसाठी रांगड व्यक्तिमत्व आहे आणि दोघं आईच्या समोर जिथं आईनं पूल बांधलाय त्याच्या खाली त्या दोघांचा संवाद आहे इंटरवल. बच्चन 5 मिनिटं संवाद फेकतो आहे, तेरे पास क्या है, तेरे पास क्या है, तेरे पास क्या है. आणि हा शांत उभा आहे आणि तो शेवटी फक्त एकच वाक्य बोलतो आहे शशी कपूर, मेरे पास मां है. एवढं एकच वाक्य बोलतो. थिएटरमध्ये शिट्ट्या, टाळ्या आणि मध्यंतराची पाठी. काळ बदलला. आता चिमुरडी पोरं सुद्धा म्हणतायत जिकेगा नहीं, ट्रॅव्हल समज काय बेटा, अंगार चप्पल तर इतक्या जणांची तुटते त्या कॉलेजमध्ये याच्यामध्ये चालणार. खरं तर आमचा ऍटिट्यूड चंदनचोर असू शकतो का. आम्हाला जे द्यायचं आहे देत असताना आमच्या वाणीतून असेल, लेखणीतून असेल, आम्हाला जे द्यायचं आहे ते घडणार असावं असं म्हटलं. समाज घडवणार किंवा त्याच्यावर आघात करणार. दुसरी गोष्ट म्हटलं की प्रबोधनाने माणसं बदलतात का. माझं एक पेटेंट उदाहरण खूप आवडतं. म्हणजे प्रबोधन असली पाहिजे का असली पाहिजे, व्याख्यान असली पाहिजे का असली पाहिजे. ते नवरा बायको दोघं जण
निघालेली होती रस्त्यावरून, पेठेतून. आणि पेठेत एक पाटी होती, पाटी खूप गमतीशीर होती. त्या पाठीवर असं लिहिलं होतं की हे दुकान मंगळवारी बंद राहील आणि ज्याला वाचता येत नाही तरी शेजारच्या दुकानात विचारावं. गमतीशीर होते. हे दुकान मंगळवारी बंद राहील, ज्याला वाचता येत नाही तरी शेजारच्या दुकानात विचारावं. त्यांनी बायकोला थांबवलं, बायकोला दाखवलं. बायको म्हटली इथं असं सगळ्यांच्या समोर हसायचं नसतं, असं प्रत्येकाच्या बायका सांगतच असतात. तसं ते सांगितलं की हे काय हसण्याचं ठिकाण आहे. संध्याकाळ झाली, दोघं जण एकत्र आले. एकत्र आल्यानंतर बायको झोपली, ती हसायला लागली. हसायला लागल्यानंतर यांना असं वाटलं की बाबा हिला सकाळचा आत्ता कळालं का. काही जणांना उशिरा कळतं, जसं काही आता तुमच्या ते उद्या कळत, काही जणांना, काही जणांचं करंट लेट असतो. तरी बायकोला विचारलं उठून की तुला सकाळचं आत्ता कळालं का. ती म्हणजे नाही. मग तो हसली का. ती म्हणजे सकाळच्या त्या पाठीवर काय केलं होतं, हे दुकान मंगळवारी बंद आहे आणि ज्याला वाचता येत नाही त्याला शेजारच्या दुकानात विचारा. तुझी अडचण काय, तेवढी माझी अडचण ही काय. ते शेजारचं दुकान सुद्धा बंद झालं तर आम्ही विचारायचं कोणाला. प्रबोधनाची दुकानं जर बंद झाली तर आम्ही कुणाला विचारायचा, हा सगळ्याच्या समोरचा प्रश्न आहे. आणि म्हणून अशी वक्तृत्व स्पर्धा आणि त्या स्पर्धेतून ही तरुणाई पुढे येणं खूप येणाऱ्या भविष्याची अपेक्षा. मी 30 वर्षापूर्वी मला आठवते की मी नितीन बानोळे पाटील, त्यानंतर श्रीकांत माळकर, ते 3-4 वाक्याला त्यावेळेला बक्षीस होते त्यावेळेच्या स्पर्धेमध्ये. आज नितीन बानोळे पाटील शिवसेनेचे उपनेते झालेले आहेत. श्रीकांत माळकरनं स्वतःची एक संस्था वक्ते तयार करण्याची, पण प्रोफेशनल वक्ते तयार करण्याची काढलेली आहे. 25-30 वर्षापूर्वी त्या लेकरांना मी पारितोषिक दिली, ती लेकरं स्वतःच्या दृष्टीनं स्वतःचा व्यक्तिमत्वाचा इथपर्यंत विकास करू शकते. म्हणजे भविष्यामध्ये या क्षमतेनं तुम्ही भविष्यात शेती अशी अपेक्षा व्यक्त केली. मी ज्यावेळेला इथं आलो त्यावेळेला विचार करतो की 2 विषय त्याच्यामध्ये दिलेले आहेत. शेवटच्या विषयाविषयी जसं सरांनी सांगितलं असेल किंवा तुम्ही त्या उदाहरणाचा वापरही केला असेल की 2050 साली पृथ्वीचा अंत टळणार. 2050 साली पृथ्वीचं टेम्परेचर 55 डिग्री सेंटीग्रेड होणार आहे. 2050 साली खायला अन्न नसेल, 55 डिग्री सेंटीग्रेडला पिकाचं उत्पादन होईल अशी कोणती व्हरायटी नसेल, श्वास घ्यायला हवा नसेल, प्यायला पाणी नसेल, अशी ती परिस्थिती असेल. आणि त्यावेळेला ही गोष्ट एका वडिलांनी एका मुलीला सांगितली. कदाचित तुम्ही तिचं पुस्तक वाचला नसेल. त्याला बटरफ्लाय इफेक्ट असं म्हटलं की पर्यावरणावर सकारात्मक काम करत असताना किंवा एक कृती, एक घटना अवघ्या जगावर परिणाम काय करू शकते. ही ग्रेटा थुनबर्ग नावाची मुलगी आहे. ग्रेटा थुनबर्ग नावाच्या मुलीकडे 2018ला स्वीडनमध्ये संसदेच्या समोर एका छोट्याशा बोर्डवर एक वाक्य लिहिलं, फ्रायडे फॉर द फ्युचर. तिच्या वडिलांनी तिला सांगितलं होतं की बाळा, तुझ्यासाठी पृथ्वीवर माणूस नावाची जात अस्तित्वात असणार नाही. पर्यावरणाने माणूस नावाची जात संपलेली असेल. पण तिनं तिथं बोर्ड लिहिलं आणि बोर्ड लिहिल्यानंतर जगातल्या सगळ्या तरुणाईला आव्हान केलं की तुम्ही तुमच्या शाळेतला शुक्रवार, गुरुवार आणि मला साथ द्या. तिला जगभरातून 5 कोटी मुलांनी तिला साथ दिली. 5 कोटी मुलांनी फ्रायडे फॉर द फ्युचर ही चळवळ केली. पुढच्या वर्षी तिचं भाषण होतं. तिच्या भाषणाला 5 लाख मुलं जगभरातून कनेक्ट झाली. तिच्यासाठी युनोला अधिवेशन बोलवावं लागलं आणि युनोमध्ये दिली झालं. तिचं भाषण आहे 4 मिनिटं 52 सेकंदाचं भाषण आहे. म्हणजे भाषणाचा नमुना कसा असावा. म्हणजे मगाशी म्हटलं ना, टेक टॉक मध्ये तुमच्या अंतःकरणामध्ये, तुमच्या आतमध्ये जे जळतं आहे किंवा जे फुलतं आहे ते तुम्ही शब्दातून आणि तुमच्या चेहऱ्यातून प्रकट करू शकता का. ही ताकद तुमच्यामध्ये असेल तर तुम्हाला सगळेजण ऐकायला तयार आहे. आणि ती 4 मिनिटं 52 सेकंदाच्या भाषणामध्ये युरोमध्ये ती बोलते आहे. वयवर्ष 16-17. कारण मगाशी त्यांनी सांगितलं की 16वं वर्ष धोक्याचं असतं, पण 16व्या वर्षीच ज्ञानेश्वरी लिहिली जाते. 16व्या वर्षीच रोहिडेश्वरावर शपथ घेतली जाते. 16व्या वर्षीच युसुफजाई मलाला बीबीसीवरून अवघ्या स्त्रियांना आव्हान करते की जगभरातल्या स्त्रियांनी शिकायला हवं, स्वतःच्या पायावर उभं राहायला हवं. आणि 16व्या वर्षीच ग्रेटा थुनबर्ग युनोमध्ये 4 मिनिटाचं भाषण करते आणि अवघ्या नेत्यांना सांगते की काय हवंय तुम्हाला, कोणता विकास हवा आहे. तुम्हाला आमच्यासाठी पृथ्वी ठेवायची नाही का, पर्यावरण आम्हाला द्यायचं नाही का, तुमच्या पिढीनं करायची मजा आणि आम्ही सजा भोगायची का. एक वाक्य तिचं त्या भाषणातलं इंग्लिश जरी असलं तर तिचा चेहरा बोलतो.
कधीतरी थकलो की मी ते भाषण पुन्हा म्हणजे रेखा कुमारचं भाषण कितीतरी मी करायला लागले. अजूनही मला ते प्रेरणा देत राहतं. एक 16-17 वर्षाची मुलगी, कारण तिच्या आतमध्ये ते जळतात आणि ती समाजासमोर प्रकट करते. तसं आम्हाला जे द्यायचं आहे समाजाला, आमच्या सामर्थ्यानं आम्हाला जे द्यायचं ते आम्ही देऊ शकतो. स्वातंत्र्याची 75 वर्ष झाली. स्वातंत्र्यपूर्व काळ बघितला. ज्यांनी या स्वातंत्र्यासाठी योगदान दिलं. मी जर स्वातंत्र्याच्या 75 वर्षाविषयी बोलत असताना भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचं चरित्र वाचत असताना, विवेकानंदांचं चरित्र वाचत असताना ही सगळी माणसं आहेत ही खूप कमी वर्षामध्ये निघून गेली. मला बऱ्याच वेळेला प्रश्न विचारतात लोक की ही लवकर काय गेली. म्हणजे भगतसिंग असू द्या, राजगुरू, सुखदेव, तुकोबराय असू द्या, विवेकानंद असू दे, 40 वर्षाची आज सगळी माणसं गेली. मी गमतीने कधीतरी सांगत असतो की जी चांगली माणसं असतात, म्हणजे जंगलामध्ये जी सरळ झाडं असतात ती लवकर कापली जातात आणि जी वेडी वाकडी असतात ती दीर्घकाळ जगतात, ज्याचा काहीच उपयोग नसतो. माझ्यासारखी असतात ती दीर्घकाळ जगत असतात. की ज्या वेळेला वर गेली माणसं त्यावेळेला विवेकानंदांनी भगतसिंगांच्या आयुष्यातली ही मागाशी गोष्ट आपल्याशी शेअर करत होती. आम्ही ज्या वेळेला काहीतरी देण्याचा प्रयत्न करतो, मला मागाशी सांगण्यात आलं की मी हे का बोलतो आहे, माझे वडील आमदार असताना सुद्धा मी का बोलतो आहे. कारण एक निगेटिव्हिटी जनरल स्टेटमेंट केलं जातं की राजकारणाच्या घरामध्ये बाळ जन्माला आलं तर ते तसंच असतं. पण असं नसतं. मी ज्या घरात जन्माला आलो, माझ्या वडिलांनी 72 एकर जमीन रयत शिक्षण संस्थेला दान दिली. मी कर्मवीर अण्णांच्या शाळेमध्ये माझ्या घरामध्ये सलग 20 वर्ष कर्मवीर अण्णा येत होते आणि मला कर्मवीर अण्णांचा इतिहास लहानपणापासून माझा बाप मला सांगत होता आणि त्यावेळेपासूनच माझ्या हृदयामध्ये मला काय करायचं याची बीज रोवली गेली. मी अण्णांचं चरित्र वाचत असताना या चिमुरड्या समोर बघतो. मी म्हटलं की ज्या वेळेला आत येतं त्यावेळेला मी का ठेवतो. आज सुद्धा इथे येत असताना मी 5:30 वाजता उठलो. आपल्यापर्यंत याला 4-4:30 तास लागले. याच्यातून मला काहीच मिळवायचं नाही, कारण माझ्या बाबानं मला सांगितलं की आपल्याला जे करायचं आहे ते 3.5 हाताच्या देहानं जे करायचं आहे ते निसर्गानं आपल्याला दिलंय, त्याला अवघड जग सुंदर करण्यासाठी आपला जन्म. या अण्णांच्या चरित्राचा एकच धागा मी वाचत राहतो की कशासाठी. ज्यावेळेला या चिमुरड्या बघतो त्यावेळेला अण्णांच्या चरित्रामध्ये एक खूप सुंदर प्रसंग आहे. म्हणजे आतमध्ये येतं ते काय येतं हे सगळी भाषणं ऐकल्यानंतर, हे सगळी चरित्र वाचल्यानंतर आणि मग त्याचं प्रकटीकरण होतं. आपण वारडेचा वाघ नावाचं पुस्तक वाचलं असेल किंवा चित्रपट बघितला असेल. आदरणीय अण्णाभाऊ साठे यांचं सगळं वाङ्मय जर वाचलं तर ते वाटेगावांच्या परिसरामध्ये बरेचशा गोष्टी त्याच्यात आहेत. वारडेच्या परिसरामध्ये सत्यापा भोसले नावाचा एक रॉबिन हुड आलं. त्याच्यावर चित्रपट निघाला. चंद्रकांत मांडणी त्याच्यामध्ये काम केलं. हा सत्यापा भोसले रॉबिन हुड होतो. श्रीमंतांना लुटायचा आणि दौलत गरिबांच्या मध्ये वाटायचं. एखाद्या श्रीमंताने एखादा आपल्यावर बलात्कार केला तर तो त्याचा खून करायचा. हा त्या वारणेच्या खोऱ्यामध्ये राहायचा. वारणेच्या खोऱ्याच्या आया बहिणी सत्यापा भोसलेला आपल्या डोक्यावर पाठी घेऊन त्याचा सांभाळ करायचा. इंग्रज पोलीस अधिकाऱ्यांनी सत्यापा भोसलेला पकडलं. सत्यापा भोसलेचं गाव कुंभोज, कर्मवीर अण्णांचं गाव सुद्धा कुंभोज. अण्णांचं प्रेम त्याच्यावर होतं कारण तो रॉबिन हुड होता. सत्यापा भोसलेला अटक करण्यात आली. इस्लामपूरच्या कोर्टामध्ये त्याच्यावर दावा ठोकण्यात आला आणि त्या दिवशी निकाल होता. निकाला दिवशी त्याला जन्मठेप दिली. सत्यापा भोसलेला बघायला वारणेच्या खोऱ्यातून हजारो आया बहिणी आल्या. कर्मवीरांना सुद्धा याला बघायला गेले. सत्यापा भोसलेला शिक्षा सुनावली. कोर्टाच्या दारातून तो बाहेर आला. तो कैदी होता. त्याच्या हातापायामध्ये काढण्या होत्या. 10-12 जणांनी त्या पोलिसांनी पकडलेलं होतं. बाहेर आल्यानंतर सत्यापानं बघितलं समोर आया बहिणींचा थवा होता की ज्यांचं कुंकुट बळकट केलं होतं. त्या डोळ्याच्या निरंजनानं सत्यापा भोसलेला ओवाळत होत्या. सगळ्यांच्याकडे नजर टाकता टाकता सत्यापा भोसले माणसांच्या थव्याकडे बघत होता आणि त्याला दिसलं की कर्मवीरांना माणसांच्या थव्यामध्ये उभे. सत्यापा भोसलेने हिसका दिला. पोलीस खाली कोसळले. तो गर्दी चिरत कर्मवीरांच्या पायाजवळ पोहोचला. गुडघा टेकला आणि तो सत्यापा भोसले कर्मवीर अण्णांना म्हणतो की अण्णा जन्मठेप झाली, तुरुंगात निघाले, मला तुमची एखादी वस्तू द्यायला. अण्णा म्हणजे ती कशाला. सत्यापा भोसले म्हणता अण्णा एखाद्या चांगल्या माणसाची वस्तू बरोबर असते तर दिवस सुखात जाते. त्याच्याकडे बघून माझा तुरुंगातले दिवस बरं जाते. तुमचं पायदान मला द्यायला. अण्णाने आपलं पायदान दिलं ते
आणि सत्यापा भोसलेचा हात हातात घेतला आणि कर्मवीरांना सत्यापा भोसले असं म्हणतात, सत्यापा तू नुसतं आया बहिणीचं कुंकू बळकट केलं तर हजारो आया बहिणी पलीकडे तुला बघायला आले, डोळ्याच्या निरंजनानं ओवाळतात. त्या भाऊराव पाटलानं रयत शिक्षण संस्था काढली, पण अजून पोरींच्यासाठी काही केलं नाही. अजून ही महाराष्ट्रातली दऱ्याखोऱ्यातली माडी वस्तीवरची शेवटची पोरगी जोपर्यंत शिकत नाही तोपर्यंत भाऊराव पाटील पायात पादत राहणार, डोक्याला शिरस्त्राण घालणार नाही. सत्यापा भोसले असं म्हणतो, अण्णा तुम्ही असं वागणार असाल तर नको तुमचं पायदान तुमचं तुम्हाला परत घ्या. तेव्हा भाऊराव पाटील असं म्हणतात की सत्यापा भाऊराव पाटलाचा शब्द आहे, शेवटपर्यंत हा पाळला जाईल, आयुष्याच्या शेवटपर्यंत कधीच पादत राहणार घालणार नाही. दिव्यांनी दादानं अण्णांचा मृत्यू झाला, शेवटपर्यंत या महापुरुषांना कधी पादत नाही घातलं. पुरी शिकाव्यात महाराष्ट्रातली म्हणून तो रात्रंदिवस वेळेसारखा फिरत होता महाराष्ट्र. पुण्यात पोरं वडावाडीमध्ये ठेवलेली होती, स्वारगेटला उतरायचा, समाजाचा पैसा रिक्षावर, समाजाचा पैसा घोडागाडीवर खर्च होईल म्हणून हा माणूस स्वारगेट पासून लगडी पुलापर्यंत चालत जायचं. उन्हातानामध्ये पायाला पोड आलेले असायचे. बॅरिस्टर पी.जी. पाटील, एन.डी. पाटील त्यांच्या स्वागताला असायचे. हेतू एकच होता आयुष्याच्या शेवटपर्यंत. आणि म्हणून अण्णांचा शब्द, अण्णांचं भाषण कुठेही असलं 10-15 मिनिटाचं भाषण असायचं, पण त्या भाषणामध्ये परिवर्तनाची ताकद असायची, क्षमता असायची. जगामध्ये जेवढे वक्ते यशस्वी झाले त्यांच्या शब्दाला, त्यांच्या तपश्चर्येचं मोल आहे, त्यांच्या सामर्थ्याचं मोल आहे, त्यांच्या ताकदीचं मोल आहे. आणि त्या वक्त्यांना माहित होतं की मी कशासाठी जन्माला आलो, माझं वक्तृत्व कशासाठी वापरायचं त्यांना माहित होतं. लोकमान्य टिळक आणि विवेकानंद यांचा प्रवास मुंबई ते पुणे एकाच रेल्वेच्या कंपार्टमेंटमधून सुरू आहे. विवेकानंदांचं तेजस्वी व्यक्तिमत्व, प्रभावी व्यक्तिमत्व, दोघ जण बोलतायत इंग्रजीमधून एकमेकाशी. पुन्हा जवळ येत आहे त्यावेळेला लोकमान्य टिळक विवेकानंदांना असं म्हणतायत की स्वामीजी तुमची पर्सनॅलिटी एवढी छान आहे, तुम्ही इंग्लिश एवढं छान बोलता, तुम्ही स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये का नाही उतरत? स्वामीजींनी खूप सुंदर उत्तर दिलं आहे, इतिहास आहे, इतिहासाच्या पानावर एखाद्या पानावर माझं नाव येईल कदाचित, मी जर स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये उतरलो, पण मला माहिती आहे की का जन्माला आलो, आय एम मॅन मेकिंग मशीन, मला नेशन बिल्डिंग आणि कॅरेक्टर बिल्डिंग करायचं आहे आणि त्याच्यासाठी माझा जन्म आहे, मी त्याच्यासाठी वापरणार. सरांच्या लक्षात आला की मी का सोडली, अविनाश धर्माधिकारी सरांनी का सोडली? कारण आम्ही ज्या परिघामध्ये होतो त्या परिघामध्ये कदाचित आम्ही तेवढंच कदाचित गोष्टी करू शकलो असतो. कारण जे आता नाश पावत आहे, ज्या गोष्टी संपलेल्या आहेत, मी तर स्वतः विचार करतो की माझ्याकडे जी लेकर येत आहे त्या लेकरांचं कॅरेक्टर बिल्डिंग आणि नेशन बिल्डिंग मी जर करू शकलो, आणि करू शकलो गेल्या 20 वर्षामध्ये युवा शिबिरामध्ये, कारण माझ्या युवा शिबिराचं नाव मी ठेवलंय बलशाली युवा हृदय संमेलन, आणि गेल्या 20 वर्षामध्ये शेकडो वक्ते मी आणले की ज्यांनी समाज आणि देश घडवण्यासाठी आपल्या आयुष्याचा होम आणि त्याग केला. अशी माणसं त्या लेकरांच्या समोर आली. कारण प्रबोधन करत असताना स्वामी विवेकानंद असं म्हणतात की तमोगुणी माणसाला रजोगुणी करा, रजोगुणी माणसाला सत्वगुणी करा आणि सत्वगुणी माणसाला ज्ञानाला प्रवृत्त करा. म्हणजे हे बदलत असताना समाजाच्या प्रबोधनाचा ढाचा बदलत असताना या पद्धतीने तुम्ही करा. ज्यावेळेला विवेकानंद नावाचा माणूस 11 सप्टेंबर 1893 उभा राहतो, समोर जात असताना त्याच्या अगोदर 19 वक्ते निघून गेले. प्रत्येक वक्ता निघून गेल्यानंतर स्वामीजी त्याला म्हणायचे की नाही, जरा नंतर, जरा नंतर, जरा नंतर. आणि ज्यावेळेला उभाच राहावं लागतंय त्यावेळेला वर्णन केलं, खूप जणांनी वर्णन, प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांनी तर खूप सुंदर वर्णन केलं. विवेकानंदांच्या अगोदरचे वक्ते डायसवर उभे राहायचे, डायसच्या वर टेकवर दीपाचा प्रकाश होता, त्या प्रकाशाच्या खाली त्यांची टिपणं असायची. प्रकाशाचा उजेड टिपणावर, टिपणाचा उजेड त्या वक्त्यावर, वक्ताचा उजेड कुठंच नाही, अशी त्याच्या अगोदरची सगळी भाषा होती. म्हणजे सरांच्या बोलण्यामध्ये स्वामीजी ज्यावेळेला येतात आणि सांगण्यासारखं काही आहे, मला खरे सरांचं वाटतं खूपच सुंदर वाटतं. कारण विवेकानंद असं म्हणतात की सांगण्यासारखं या जगामध्ये जेवढं व्यापक आहे तेवढंच बोलत जा, जेवढं विशाल आहे तेवढंच बोलत जा, जेवढं लोकांना सुखावणार आहे तेवढंच बोलत जा, कारण त्याची आवश्यकता आहे. कारण स्वामीजींचं एक वाक्य खूप सुंदर आहे, व्यापकता हेच पुण्य आणि संकुचितता हेच पाप. दिलेलं 7 मिनिटाचं पहिलं भाषण, स्वामीजींचं 17व्या दिवशीचं शेवटचं भाषण. पहिल्या भाषणामध्ये, पहिल्या दिवसाच्या भाषणामध्ये जो उद्घोष आहे तोच उद्घोष शेवटच्या भाषणामध्ये स्वामीजींनी केला. स्वामीजी असं म्हणतायत की सगळेच धर्म श्रेष्ठ आहेत,
कुठल्याच धर्मानं माझाच धर्म श्रेष्ठ आहे असं समजू नये. कारण धर्म माणसाच्या विकासासाठी असतो, उन्नतीसाठी असतो, त्याच्या जीवाच्या उद्धारासाठी असतो. त्यांनी त्याच्यात उदाहरण दिलं 7 मिनिटांमध्ये पहिल्या भाषणामध्ये की समुद्राच्या काठाला एक विहीर आहे. त्या विहिरीमध्ये समुद्रातला एक बेडूक त्या विहिरीमध्ये पडतो आणि विहिरीतला बेडूक त्या समुद्रातल्या बेडकाला प्रश्न विचारतो आहे की पावलं गाव कुठलं. आपला बेडूक पडलेला समुद्रातला बेडूक सांगतो की समुद्रातला. तो म्हणतो समुद्र केवढा असतो. तो आतला बेडूक विचारतो या काठावरून मध्यंतरापर्यंत उडी मारतो आणि त्या पावल्या बेडकाला विचारतो की एवढा आहे का समुद्र. तो म्हणतो नाही, याच्यापेक्षा खूप मोठा. या काठावरून पुन्हा या काठाला उडी मारतो, तो विचारतो की एवढा आहे का बेडूक. तर तो म्हणतो नाही, याच्यापेक्षा खूप मोठं. मग ते विहिरीतला बेडूक असं म्हणतो की विहिरीपेक्षा मोठं या जगात कुठलंच जलाशय नाही. तू खोटं बोलतो आहेस, तू निघून जा. हे वाक्य दिले तसं कोणीच समजू नये की माझा धर्म मोठा. आणि शेवटच्या भाषणामध्ये हा युगपुरुष असा म्हणतो आहे, आपल्या भाषणातून असं म्हणतो आहे की शेवटच्या दिवशी की आता सगळ्या धर्माच्या झेंड्यांनी एकत्र यावं आणि त्या झेंड्याने हातामध्ये हात घाला आणि अवघ्या जगाला अवघी मानव जात विकसित करावी आणि कोणताही कलह धर्माच्या नावानं या जगामध्ये असणार नाही असं जग आपण तयार करूया. ही सगळी व्यापकता त्याच्यामध्ये स्वामीजींच्या मध्ये होती. सगळा स्वामीजींचा जर अभ्यास केला, सगळी जर वाचली भाषणं, तर त्या भाषणामध्ये कुठंच संकुचित नाही, कुठंच द्वेष मत्सर असं कुठंच जागा नाही. आज जर आम्ही बघितलं सकारात्मकतेची आवश्यकता यासाठी की फेसबुकवर एक अधिकारी मुलगी म्हणून तिला नेमण्यात आलं होतं. तिला तिला ड्युटी दिली होती, वय वर्ष 43, की या जगभरामध्ये द्वेष निर्माण करणारे किती मेसेजेस येते ते तिनं शोधून काढायचे. वर्षभरामध्ये तिच्या लक्षात आलं की 40,000पेक्षा जास्त जगभरामध्ये द्वेष निर्माण करणारे मेसेजेस येत आहेत. तिने नोकरी सोडली आणि आता ती काम करत आहे की जगामध्ये सकारात्मकता पेरण्याची. तुमचा माझा जरी मोबाईल जर घेतला दिदी आणि दादा, तर लक्षात येईल मोबाईलवरचे मेसेजेस की जे 3 एज आहेत, जे IT सेल काम करतायत, दाब्यांचे, उजव्यांचे, अनेकांचे झुंडीच्या झुंडी निर्माण झाले. आणि माझ्या विचाराचा असेल तरच तो माझ्या विचाराचा नशीब तर तो भोगला की मानसिकता. मला इथं आल्यानंतर बघितलं की इथं वर लावलेली सगळी जी चित्र, सगळ्या विचारांची चित्र येतात. कारण प्रत्येकानं हा देश घडवण्यासाठी आपल्यापर्यंत काम केला. मला या शाळेचा आणि या शाळेची संकल्पना द्यायची आहे की इथं लावलेली सगळी जी पोस्टर्स आहेत महापुरुषांची, कुठे भेद नाही, सगळ्यांनी या देशामध्ये काम केलं आणि त्यांची पोस्टर्स लावली. यासाठी मला बोनी शाळेचा मनापासून वक्त्यांच्या भाषणात मी म्हटलं की आणखी ताकद केली आहे. मी आता पडलो आहे, माझा कणा मोडला आहे. ही गोष्ट कधी आहे? माझा डावा पाय मोडला त्यावेळेला प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांचा मला फोन आला. तर वक्त्याचं काम काय असतं, बीच काय असतं, मी फक्त शेअर करतोय. मला भोसले सरांनी त्या फोनवर मला काय सांगितलं. मी रुटी हॉस्पिटलमध्ये 2 मध्ये पडलेलो, 2 महिने पडलेलो. माझा डावा पाय उचलत नव्हता, बायको सगळं करत होती माझी. आणि एक दिवशी दुपारी सरांचा 3:30 वाजता फोन आला. सरांचा फोन असा होता की इंग्रजी ज्यानं लोकांचे कणे ताट करायचे, तोच कणा मोडून पडल्यानंतर आम्ही बघायचो कोणाकडे. एखादा भोसले बोलतो, एखादा देशमुख बोलतो, म्हणजे त्यानं गेल्या अनेक जन्मामध्ये सरस्वतीची आराधना केलेली असते. या देशामध्ये अनेक विद्वान आहेत, अनेक पंडित आहेत, अनेक शास्त्री आहेत, पण सगळ्यांचंच ऐकलं जात नाही. तुला आणि मला का ऐकलं जातं, तर आपण केलेली आराधना त्याच्या पाठीमागे असते. जो प्रबोधनकार आहे त्याला प्रबोधनकाराला आजारी पडता येत नाही. कारण तो एक दिवस आजारी पडला तर त्याचा संदेश 1000 लोकांच्या पर्यंत जाणं थांबून जातं. तुला उठावं लागेल, चालावं लागेल, बोलावं लागेल, त्यासाठी तुझा जन्म आहे. ज्या दिवशी मला हे सांगितलं मी ह्या गोष्टी यासाठी आपल्याशी शेअर करतोय. मला व्यसन होतं त्यावेळेला. अजूनही शरद जोशी सरांशी शेवटी शरद जोशी सर पुण्यात होते, पेट लीडर होते, तरी मी त्यांच्याजवळ जाऊन बसायचो. त्यांच्याकडून मी शेतीचे विषय समजून घ्यायचो. मी स्वतः इकॉनॉमिस्ट असल्यामुळे इकॉनॉमिस्ट त्यांच्याजवळ समजून घ्यायचो. ज्याला स्वतःच्या शब्दामध्ये ताकद करायची आहे, ज्याला स्वतःच्या बाणीमध्ये सामर्थ्य भरायचं आहे, त्याला पुस्तकं तर वाचावीच लागतील. तुम्ही माझ्या घरी असेल, ज्यांचे कोणी वक्ते असतील, माझ्या घरामध्ये स्वतःच 8000 पुस्तकांची माझी स्वतःची लायब्ररी. कधी या
कारण लग्न करायच्या अगोदरच मी बायकोला सांगितलं की आपल्या घरामध्ये टीव्ही असणार नाही, कारण टीव्ही म्हणजे ताबडतोब वाटोळ असं माझं त्यावेळेस समजलं. आणि त्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो, 8-9 पुस्तकं लिहू शकतो. वक्ता होण्यासाठी आणखी कोणत्या गोष्टीची आवश्यकता मी मगाशी सांगितलं की एखाद्याचा तपश्चर्याचं बोल किती असतं. माणसं उत्सुक असतात, कर्तबगार माणसाचा शब्द ऐकायला उत्सुक असतात. आयझॅक न्यूटनला खासदार म्हणून घेतलं होतं संसदेमध्ये, कधीच बोलायचे नाही, ते शांत असायचे. कसं बोलणार लक्षात आलं असेल आपल्याला, सभागृह तुम्ही ऐकतच असाल कसं काय बोलणार. मी मगाशी सांगितलं की आपल्यावर प्रभाव असतो तो राजकारण्याचा नसतो, आपल्यावर प्रभाव असतो तो अभिनेत्याचा नसतो. किती वाक्य बघा ना, एक वाक्य राजकारण्याची 3-4 वाक्य आपल्याला सांगण्याची सुद्धा आवश्यकता नाही, त्याची ब्रँडेड सेंटेन्स होते. तुम्ही जेव्हा वक्ता होऊन या त्यावेळेला तुमचं एखादं ब्रँडेड सेंटेन्स म्हणजे भविष्यामध्ये असतं. नुसतं बघा ना, काय झाडी म्हटलं की शॉर्ट पर्यंत गेलं. आमच्याकडच्या एकाचं वाक्य आहे की टप्प्यात आला कार्यक्रम करतो मी पुन्हा येईल. ही ब्रँडेड वाक्य आहे. तसं आपल्या वक्तृत्वाचं एखादं असं ब्रँडेड वाक्य असायला पाहिजे. माझी काही ब्रँडेड वाक्य मला सांगतात गेलेलं तसं तुम्ही सल्लागार म्हणून सांगताना सल्ला देऊन गार पाडतात, त्याला सल्लागार समिती असं म्हणतात. कमी या शब्दाचं काम कमी आणि ती जातात, हे माझे स्वतःचे ब्रँडेड मराठी भाषेचे शब्द आहेत. मी म्हटलं की त्याच्याजवळ असं एक ट्विटर होतं संसदेमध्ये, ऑक्टोबरचा महिना होता. सगळ्यांना वाटायचं की न्यूटन साहेबांनी एकदा मुक्तावाणी बोलावं, एकदा न्यूटन साहेबांनी मुक्तावाणी बोलावं. आणि थंडी त्या दिवशी जास्त होती, खिडक्या उघडल्या होत्या, त्यांना थंडी वाजत होती न्यूटन साहेबांना. आणि ते उठलेच, थंडी सहन होत नव्हती, चर्चा मोठी चालली होती. उठल्याबरोबर आपलं समाजावर शांत झालं. आता सगळ्यांना वाटले की आता न्यूटन साहेब काय ते बोलतात, ते काहीच बोलले नाही. ते फक्त त्या द्वारपालाला म्हणजे थंडी वाजते तेवढ्यावर सुद्धा 5 मिनिटं टाळ्या पडत होत्या. कारण कर्तबगार माणसाचे 2 शब्द ऐकण्यासाठी माणसं उत्सुक असतात. आपल्याला आपल्या वाणीला भविष्यामध्ये दम यायचं असेल तर आपल्याला आपल्या कर्तव्याकडे सुद्धा लक्ष द्यायला लागेल. सरांनी मगाशी भ्रष्टाचाराविषयी, संवेदनशील माणसांच्या विषयी प्रश्न विचारले. राजकारण कुठल्या थराला गेल्याने एका म्हणजे पक्षाच्या तरुणांच्या नेतृत्वाला मार्गदर्शन करायला गेलो. किती संवेदनशीलता कमी झाली. त्या पक्षाच्या तरुणांना मी सांगत होतो की तुमच्या पक्षामध्ये 8 ऑगस्ट 1942 तो दिवस होता. शिवाजीनगरला त्या मैदानामध्ये टिळकांची चळवळ सुरू झाली आणि पारसी स्त्री होती, तिचं कालच लग्न झालं. आणि लग्न झालेली ती स्त्री टिळकांची हाक ऐकल्यानंतर तिचं भाषण खूप सुंदर असायचं, मग ती भाषण करायला तशी झाली. मैदानावर तिचं भाषण झालं आणि भाषण झाल्यानंतर त्यावेळेला सगळ्या नाटक करण्यात आले. शाही माऊलीला अटक केली. इंग्रज अधिकाऱ्यांना जीप मधून घेऊन झालं. इंग्रज अधिकाऱ्यांनी सांगितले तुझ्या अंगावर सोनं आहे, काल परवा तुझं लग्न झालंय, सोनं काढून म्हणते का. तिनं ते सोनं काढलं. काढलेलं सोनं एका रुमालामध्ये गुंडाळलं. ती गर्दी होती, त्या गर्दीत एका माणसाला बरोबर आणि त्याच्याकडे किलोभर सोनं जे तिच्या अंगावरच होतं ते गडबड दिलं. दिल्यानंतर तो इंग्रज अधिकारी शॉक झाला. तो म्हणतात अरे कसं काय दिलं तुम्ही, तुमच्या जवळच एवढं महागाईचं सोनं दिलं, तुमच्या ओळखीचा आहे का तो माणूस. म्हणजे नाही, माझ्या ओळखीचा नाही. मग कसं काय तुम्ही दिलं. तर त्या पारसी स्त्रीने खूप सुंदर वाक्य सांगितले, खाली इज नॉट पीस ऑफ क्लॉथ, इट इज फिलॉसॉफी. ज्याच्या अंगावर खाली आहे तो खोटं बोलत नाही, तो एखादं सुरत पाहतोय, अहिंसा सत्य असते. माझं सोनं माझ्या घरी पोहोचणार आहे, तो काळजी करू नको. 8 ऑगस्ट 1942 मी त्या शिबिरामध्ये असं म्हटलं की तेच सोनं आत्ताच्या खाली वाजलेल्या हातामध्ये दिलं तर नक्की कुठं जाईल हे जर आपल्या लक्षात आलं तर ते कुठपर्यंत त्याचं बदल झाले आपल्या लक्षात. अब्दुल कलाम सरांनी भ्रष्टाचाराविषयी म्हणजे हा आमच्या आवडी होती, कारण देश स्वतंत्र झाल्यानंतर या देशाला जे विषारी फळं लागली त्याचं दारिद्र्य, भ्रष्टाचार, लोकसंख्या वाढ, निरक्षरता, पर्यावरणाचं प्रदूषण विषारी फळं लागली. आणि आम्हाला करून त्या त्या क्षेत्रामध्ये हवे ही विषारी लागलेली फळं ती संपून टाकणारी पोरं पाहिजे. की जसं दारिद्र्य नावाच्या एका गोष्टीवर अंशुमुक्ता नावाचा पोरगा काम करतो, त्यांच्या वेळेला सुरुवात केली की दारिद्र्यानं
भूकबळी तर आहेच, पण अंगावरच्या वस्त्र नसल्यामुळे किती जणांचे बळी जातात. 2000चा 83 गुप्त काळा सगळे आहेत दिल्लीच्या रस्त्यावर, त्यावेळेला दिल्लीचं टेम्परेचर 1 डिग्री सेंटीग्रेड होतं. अंशुगुप्ता रस्त्यावर निघाला, तरुण आहे, नुकताच पत्रकार झाला आहे आणि थंडीनं या दारिद्र्यावर काय प्रहार केलाय तो बघण्यासाठी दिल्लीच्या रस्त्यावर होता. त्यावेळी त्याच्या असं लक्षात आलं की दिल्लीच्या रस्त्यावर कोपऱ्यामध्ये भीक मागत असणारी पोरं रस्त्यावरच बोलून गेली, अंगावर वस्त्र नसल्यामुळे. आणखी काय या थंडीनं केलंय म्हणून तो स्मशानामध्ये पोहोचला आहे आणि स्मशानात गेल्याचं तो दृश्य होतो आहे की 100-200 प्रेत तिथं आलेली आहे. थंडीपासून संरक्षण करण्यासाठी दारिद्र्यात पिचत असलेली पोरं चितेच्या भोवती स्वतःचं अंग गरम करत आहे. काही पोरं स्मशानात आलेल्या प्रेतांच्या वर सुद्धा कपन आहे, कपन अंगावर घेऊन प्रेताला चिकटून रात्रभर झोपली आहे. अंशुगुप्ता त्या प्रेताला चिकटून झोपलेल्या पोराच्या चेहऱ्यावरचा नका फाटून त्या पोराला विचारताय की पोरानं भीती नाही का वाटत, प्रेताला चिकटून रात्रभर झोपला आहे. तेव्हा दारिद्र्यात पिचत असलेली पोरं उत्तर देत आहे, प्रेताची भीती कधी वाटत नाही, पण जिवंत माणसांची खूप भीती वाटते. आमचा भोतार आहे, मग अंशुला त्या दिवशी लेखणी खरी ठेवली. तो फिरायला सुरुवात केली की आणखी या दारिद्र्याने काय काय नुकसान केलंय. आणि मग त्याच्या लक्षात आलं की स्त्रियांच्या वाट्याला महिन्यातल्या 4 दिवस जे दुःख येतं, त्या 4 दिवसाच्या दुःखामध्ये दारिद्र्यात पिचत असलेल्या आया बहिणी काय वापरतात? वाळू, भुसा, 1 चिंधी, 4 दिवस 1 चिंधी, 4 जणी. आणि मग त्या दिवशी तो चिंतन करतो आणि तुमच्यासारखी शेकडो पोरं तयार करतो. दिल्लीच्या अपार्टमेंटच्या खाली जातो, माईक हातात घेतो आणि अपार्टमेंट वाल्याला सांगतो की तुमच्याकडे जे वस्त्र साठलेली आहे ती वस्त्र खाली फेका, जुनी वस्त्र मला द्या. आज सगळ्यात मोठं जुन्या वस्त्रांचं काम करणारा अंशुगुप्ता नावाचा मुलगा आणि त्याच्यात तुमच्यासारखी तरीबाण पोरं की 150 पोरं की ज्यांना संवेदनाची जाणीव आहे, ज्यांना भोवतालच्या दुःखाची जाणीव आहे, अश्रू पुसण्याची त्यांच्यामध्ये हिंमत आहे, जिगर आहे, ती पोरं तयार केली आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये ते गोष्टी होत्या, दारिद्र्य, निरक्षरता, ह्या गोष्टीसाठी त्यांनी आपलं आयुष्य वेचलं. मी म्हटलं की हे सामर्थ्य आपल्याला तयार करत असताना तुम्हाला पाणी दिली, खूप भोवताल तुमची वाट बघतो. तरुणाईच्या बाबतीमध्ये जी संकट येत आहेत, म्हणजे फॅशन, व्यसन आणि त्याच्यावर प्रहार करण्यासाठी आपण आपली वाणी वापरावी आणि सकारात्मकता या शब्दाचा अर्थ आपल्याशी शेअर करत असताना म्हणजे जिथून खाण येते तिथूनच मार्गी येत असते. भगतसिंगांचं चरित्र वाचत असताना मी ही गोष्टी आपल्याला यासाठी शेअर करतो आहे की उदाहरण देत असताना तो टेडमध्ये असं म्हणतो की खूप गोष्टी सांगा, पण सांगत असताना त्याचा समारोप करत असताना त्याचा इसेन्स पोहोचू द्या, त्याचा मेसेज पोहोचू द्या. म्हणजे गोष्ट मोठी होता कामा आहे, गोष्ट पाल्लाळीत होता ना कामा आहे, पण त्याचा इसेन्स पोहोचला जातो. जसं मी भगतसिंगांचं चरित्र वाचत असताना भगतसिंगांच्या आईविषयी बोलतो त्यावेळेला त्या आईची ताकद सांगत असताना किती क्षमता असू शकते, कांतशी माती, म्हणजे आई काय देऊ शकते पुढच्या पिढीला. भगतसिंग ज्या वेळेला फाशीच्या तख्तावर जायचंय त्याच्या अगोदर 15 दिवस भगतसिंगांची आई भेटायला जाते. तेव्हा भगतसिंग आपल्या आईला सांगतायत 28 सप्टेंबर 1907 ते 23 मार्च 1931, 23 वर्षाचं आयुष्य. मी कराडमध्ये भगतसिंगांच्यावर 13 तास सलग बोलतो. 23 वर्षाच्या आयुष्यावर एवढं बोलता येतं, इतकी कर्तबगारी त्या माणसाने केली. पण एखादा माणूस आयुष्यभरामध्ये काय कर्तबगारी करू शकतो? तो असं म्हटलं जातं की माझ्यासारख्या माणसाचा इतिहास लिहायचा झाला तर मी सोमवारी जन्माला येतो, मंगळवारी मोठा होतो, बुधवारी माझं लगीन होतं, गुरुवारी मला पोरं होतं, शुक्रवारी मी आजारी पडतो, शनिवारी लईच आजारी पडतो, रविवारी मरतो. हे माझं चरित्र. 23 वर्षाच्या भगतसिंगांच्यावर त्यांनी वाचलेल्या कादंबऱ्या, 93 नावाची कादंबरी आहे, गोमंतक नावाची कादंबरी, त्या कादंबरी मी पुन्हा वेचून आणल्याने ते वाचले. हा जगा कारण ज्यावेळेला क्रांतीचं महत्व सांगताना भगतसिंग असं म्हणतात की क्रांती की शान विचारों के शान पर चलती है. हे सांगत असताना भगतसिंगांची आई सांगितलं की 15 दिवस अगोदर भेटायला येते आहे. भगतसिंग तिला म्हणत आहेत माझ्या मृत्यूनंतर तुला माणसं भेटायला येते. और वीर की मां कभी रोती नाही. त्या आईला सांगतायत ते आई वीर पुरुषाची आई कधी रडत नाही. तुझ्या सांत्वनाला माणसं आली, माझं नाव घेतलं तर तुझ्या डोळ्यात पाणी येऊ नकोस. दिदीनो, दादानो, भगतसिंग 23 मार्च 1931 ला गेले. भगतसिंगांची आई 1970 ला गेल्या. इतक्या दीर्घ आयुष्य होतं.
इतकी माणसं त्यांना भेटली पण त्या कधीच रडल्या नाही. एक वाक्य सुद्धा वक्तृत्वाचं किती प्रभावी असू शकतं भगतसिंगांच्या आईचं, कारण पाठीमागचा सगळा जग कॅनव्हास बघितला आईचा, एकच वाक्य फक्त त्यांचं भाषणाचं एकच वाक्य. जरा ते दादा त्या खांबाला टेकून बसलेले द्रौपदीकडे, हा ते पिवळा शर्ट आले द्रौपदीकडे, दादा अडचण असली तर तू जाऊ शकतो बाहेरकडे, काय अडचण आहे का? हा सर नाही नाही नको सर, काय ते भविष्यात घडवणारे असेल थोडी शिक्षकाचं ऐकत नाहीच नाही, नक्की पुढे होतात. भगतसिंगांची आई 1965 उज्जैन नगरीमध्ये कृष्ण सरल देव नावाच्या कवीने एक काव्य लिहिलं होतं भगतसिंगांच्या, आणि त्या काव्याच्या प्रकाशनाला भगतसिंगांच्या आईला बोलवलं. खूप थकल्या होत्या. उज्जैन नगरीमध्ये भगतसिंगांच्या आईच्या स्वागताला 65,000 पोरं होते, 65,000. भगतसिंगांच्या आई ज्या वेळेला येत होत्या त्यावेळेला 8-9 वर्षाची जी पोरं होती त्या गावातली, त्यांच्या आया होत्या, त्या आयाने पोलिसांची कडी तोडली आणि भगतसिंगांच्या आईच्या पायावर घातली. त्या दिवशी उज्जैन नगरीमध्ये पोरं जी जन्माला आली त्यांची नावं भगतसिंग ठेवण्यात आली. 7 ट्रक हा भगतसिंगांच्या आईच्या गळ्यात ठेवण्यात आले. भगतसिंगच्या वेळेला पोहोचले, ही जुलूस मिरवणूक ज्या वेळेला मैदानावर पोहोचली त्यावेळेला भगतसिंगांच्या आईच्या लक्षात आलं की चंद्रशेखर आझाद उज्जैनचे आहेत, माझ्या भगतसिंगच्या अगोदर या देशासाठी शहीद झाले, आणि त्यांच्यावर काव्य न करता भगतसिंगांच्यावर काव्य केलं आहे, म्हणून त्या दिवशी काव्याचं प्रकाशन भगतसिंगांच्या आई करत नाही. भगतसिंगांच्या आई हातामध्ये माईक घेत आहेत. माईक घेतल्यानंतर सगळी जी समोरची पोर आहे, 65,000 ची पोर आहे, त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं, कारण ती पोरं बघत होती एका आईला की ज्या आईनं 23 वर्षाचं बाळ आमच्या सुखासाठी दिलं होतं. त्यांना कळत होतं, त्यांच्यामध्ये सत्व होतं, तत्व होतं, आणि म्हणून ती तरुणाई असताना सुद्धा ती समोर बघत होती की कोणाला नमस्कार करावा, कुणाला बघावं, कोणत्या सोबत राहावं याची आठवण त्या पिढीला होती. आता भगतसिंगांच्या आईने हातामध्ये माईक घेतला आणि माईक घेतल्यानंतर ते एवढंच असं म्हणतात की कौन कहता है मेरा भगत मर गया, आप सभी की दिलों में मेरा भगत आज भी जिंदा है. समारोपी करतात फक्त हिरगुले सरांनी मला सांगितलं की समारोप करताना आमच्या मुलांच्यासाठी एखादा मेसेज द्या. भिल्ल समाजाचा मुलगा आहे, ज्याला घडायचं आहे त्याच्यासाठीच आहे. 3 महिन्याचा आईच्या गर्भात असताना वडील संपले. भिल्ल समाजामध्ये 3 महिन्याच्या आतलं बाळ असेल आणि वडील नसते तर मुलगा बाहेर काढला जातो. त्या मुलाच्या आईनं मुलाला ठेवला आहे, देवाचा प्रसाद म्हणून. बाळ जन्माला येत आहे, आई दारूच्या भट्टीवर काम करणारी आहे. बाळ रडायला लागलं तर तिच्या त्या बाळाच्या तोंडामध्ये 4 दारूचे थेंब टाकले जात आहे. 5-6 वर्षाचं बाळ झाल्यानंतर आईच्या लक्षात आले की माझा मुलगा राजावंश आहे, तो पगडा नाही, तो असामान्य आहे. आईच्या लक्षात येतं तो गुरुजींच्या ताब्यात येतो. 4थी पर्यंत ते लेकरू जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकत आहे. आदिवासी असल्यामुळे 5वी ते 12वी आदिवासी हॉस्टेलमध्ये राहतात. 5वी ते 12वी प्रत्येक वर्गामध्ये पहिलं येत आहे, प्रत्येक विषयामध्ये पहिला. 12वीच्या सीईटीच्या परीक्षेमध्ये पहिलं येत आहे. मुंबईच्या ग्रँड मेडिकल कॉलेजला ऍडमिशन घेतात. ग्रँड मेडिकल कॉलेजला MBBSच्या प्रत्येक विषयात पहिलं, प्रत्येक वर्गात पहिला. मुंबई विद्यापीठाची सगळी बोर्ड मिळत त्याच्या पाठ्याला येत आहे. MBBS संपल्यानंतर MDचा अभ्यास करण्यासाठी लायब्ररीमध्ये अभ्यास करत असताना UPSCची जाहिरात येते आहे. UPSCचा अर्ज हा मुलगा करतो आहे आणि अवघ्या 6-7 महिन्याच्या अभ्यासामध्ये UPSC पास होतो आहे आणि 22व्या वर्षी 22.5व्या वर्षी तो IAS होतो. या मुलाचा सत्कार करण्यासाठी, या माणसाचा सत्कार करण्यासाठी जळगावला पोहोचतो. त्यांना आईला आणलेलं होतं, आई समोर होती. 1.5 तास आपल्या स्वतःच्या घडण्याचा इतिहास हा मुलगा सांगत होता.
आणि त्या सांगत असताना आईच्या डोळ्यातून 1 तास अखंड अश्रूंच्या धारा. सर सांगत होते की 5वी ते 12वी मी हॉस्टेलमध्ये राहत होतो. शनिवारी रविवारी मी कधीच घरी गेलो नाही. शनिवार रविवारी हॉस्टेलमधले माझे मित्र सगळे घरी जायचे, किरडा गोळा करायचे, मध गोळा करायचे, मोहाची दारू काढायचे, मजा करायची आणि परत यायचे. पण मी एकटा त्या हॉस्टेलमध्ये राहिलेलो होतो. त्यांचं वाक्य खूप सुंदर होतं. ते सांगत होते की जीवनाच्या जगण्याच्या प्रत्येक टप्प्यावर आमच्या आयुष्याची निवड करण्यासाठी 2 वाटा असतात. एक घडणारी वाट असते, एक बिघडणारी वाट असते. आम्ही त्या टप्प्यावर जी वाट निवडतो ती वाट आम्हाला त्या दिशेला घेऊन जाते. 5वी ते 12वी पर्यंतच्या आश्रम शाळेमध्ये माझ्यासाठी एकच वाट होती की शनिवारी रविवारी मी सुद्धा हिरडा गोळा करायला, मध करायला, गोळा करायला जाऊ शकलो असतो. पण माझ्या नजरेसमोर माझी आई होती. त्या दऱ्याखोऱ्यामध्ये माझ्यासाठी रात्रंदिवस कष्ट करणारी माझी आई होती. मला माझ्या आईच्या जगण्याला न्याय द्यायचा होता. मग शनिवार रविवारी मी कधीच घरी गेलो नाही. मी अभ्यास करीत नाही. MBBS ला गेलो. 2 ड्रेस स्लीपरनं त्यांनी MBBS केलं. मोठा वर्ग वरून खाली चालत येत असताना पायऱ्यावरून स्लीपरचा आवाज यायचा, सटाक पटाक. काही मुलं चेष्टा करायची, मनावर घेतलं नाही. रविवारी सकाळी फीस्ट असायची, संध्याकाळी जेवायला जायचं नाही. वरडीच्या चौपाटीवर जाऊन बसायचं, निवंत पाणी पीत बसायचं, पुन्हा यायचं आणि झोपायचं. आयुष्य असं चालू होतं. कॉलेजला आल्यानंतर सुद्धा माझ्यासमोर 2 वाटा होत्या. पहिली वाट होती इतर पोरांच्या सारखं दुनियादारी करणं. इतर पोरांच्यासाठी भोग होतं. इतर पोरं जशी जगताय तसं आर्याशी, कारण तरुण आई म्हणजे जे करायचं असतं ते. पण त्यावेळेला माझ्या डोळ्यासमोर 2 पर्याय होते. एक दुनियादारी करणं, मजा करणं, जवानी लुटणारी. दुसरा पर्याय माझ्या समोर होता की माझी आई त्या चंद्रमौळी झोपडीमध्ये माझ्यासाठी रात्रभर कष्ट करते, तिच्या जगण्याला न्याय द्यायचा. मी आयएस झालो आणि आयएस झाल्यानंतर मी घरी पोहोचलो. मोबाईल नव्हता. त्यावेळेला आईला मी सांगितलं की आई मी कलेक्टर झाला. आईला कलेक्टर शब्द माहीत नव्हता. आई कंडक्टर झाला का? नाही आई कलेक्टर झालो, जिल्ह्याचा राजा झाला. आणि त्यांनी पुढची जी वाक्य उच्चारली ते असं म्हटले, मी कलेक्टर झालो आणि आईला दिलं होतं 2 तास आम्ही रडत. आम्ही एकमेकाच्या कुशीत रडत. त्याच्या अगोदर सुद्धा आम्ही माई लेकर त्या झोपडीमध्ये अनेक वेळेला एकमेकांना भेटलो, अनेक वेळेला रडलो. पण त्याच्या अगोदर भूतकाळामध्ये आमच्या वाट्याला पिचणं होतं, दारिद्र्य होतं, दुःख होतं, वेदना होतं. पण आज मी यश घेऊन ज्या वेळेला पोहोचलो मी माझ्या आईच्या कुशीमध्ये, त्यावेळेला झोपडी उजळून गेली. झोपडीमध्ये प्रकाश होता. मी माझ्या आईला माझ्या परीनं मी भेट दिली होती. दिल्याने दादा प्रत्येक मुलाचं आणि मुलीचं कोणतं कर्तव्य असेल आयुष्यामध्ये, तर आपल्या आई बाबांना आपल्या आयुष्यातली सर्वोत्कृष्ट भेट. मी सिद्ध झालो, मी पराक्रमी झालो. तीच भेट माझ्या आई वडिलांना असू शकते, दुसरी कुठलीच असू शकते. कुठल्याच आई बाबांना वाटत नाही की माझं लेकरू वाया जावं. आम्ही झोपायच्या अगोदर झोपणारी आमची आई, आम्ही झोपल्यानंतर झोपणारी आमची आई, तुमच्या माझ्या स्वप्नासाठी रात्रंदिवस कष्ट करणारा बाबा, त्यांच्या नजरेमध्ये कधीच स्वार्थ नसतो. त्यावेळेस ते सांगत होते की ज्यावेळेला झोपडी उचलून गेली त्यावेळेस स्वप्न दिलं त्या पोरांना, ते समोरच्या मुलांना ते म्हणजे की दिदी आणि दादाला समोर तुम्ही ज्या वेळेला देताना भेट आपल्या आई वडिलांना, आई वडिलांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आणि आनंदाचा क्षण कोणता असेल की माझं पोरग सिद्ध झालं, जगाच्या बाजारामध्ये यशस्वी झालं आणि त्याला लोक नमस्कार करतात. हा सगळ्यात मोठी भेट आई वडिलांची. त्याचं म्हणतात की माणूस ज्या वेळेला आनंदाच्या उत्कट क्षणाला असतो त्यावेळेला त्याच्या चेहऱ्यावर हसू असतं आणि डोळ्यामध्ये पाणी असतं. तुम्ही आताच स्वप्न रंगवा तुमच्या समोर. ते म्हणते की स्वप्न रंगवा की तुम्ही सिद्ध झाला, तुम्ही तुमच्या आईला फोन केला आहे, वडिलांना फोन केला आहे, तुम्ही यशस्वी झाला. पलीकडून कुठली तुमची आई तुम्हाला आवाज नाही देत. ज्ञानेश्वरीमध्ये खूप सुंदर ओवी आहे, शब्देकडे संवादिले बोला भेदीजे प्रदेय. शब्दाशिवायचा जो संवाद असतो की ज्या संवादासाठी तुमच्या आई वडील तुमच्यासाठी स्वप्न डोळ्यात घेऊन बसलेले आहेत, सिद्ध होणारी जाणं की त्यांच्यासाठी अनुभव भेट असते. ती भेट तुमच्या रूपाने तुमच्या आईबाबांना द्यावी अशी प्रार्थना. तर खूप चांगल्या संकुलामध्ये आहात. इथं अभिनयाला बाबा आहे, इथं वक्तृत्वाला बाबा आहे, इथं हुशारीला बाबा आहे. अशा एका संकुलामध्ये तुम्ही काम करता राहता आहात, तुम्हाला मिळतात आणि त्या संधी हे संकुल तुम्हाला देत आहे. तुम्ही भाग्यवान आहात.
तुम्ही भोवताल जर बघितलं तर या संधी नाहीये, कारण फक्त भोका आणि ओका एवढ्याच गोष्टी बाजूला आहेत, पण इथं अभिनयाला संधी आहे, वक्तृत्वाला संधी आहे. त्या संधीचा लाभ घ्या. आपल्या आतमध्ये निसर्गानं जे सामर्थ्य दिलं त्याचं प्रकटीकरण करा, आणि त्या प्रकटीकरणानंतर भविष्यामध्ये ज्या वेळेला जाल, फिरा, तुमच्या कर्तबगारीने सिद्ध व्हाल, त्यावेळेला भविष्यात कधी ओढीनं मला बोलवलेलं हायस्कूलला तर तुमच्या कर्तबगारीच्या कहाण्या सांगणारा पाठ म्हणून मला येण्याची संधी द्या, एवढीच प्रार्थना आपल्या हृदयामध्ये. धन्यवाद.